मटण खायला देत नसल्याच्या कारणावरून मुलाने केली होती बापाची हत्या। वडूज जिल्हा न्यायालयाने मुलास दिली जन्मठेप व 5,000 रुपये दंडाची शिक्षा। मटण खायला देत नाही या कारणावरून नटराज पांडुरंग सस्ते वय वर्ष 29 या मुलाने केली होती बापाची हत्या। ही घटना 29 एप्रिल 2022 साली माण तालुक्यातील कासारवाडी गावात घडली होती। या घटनेचा निकाल आज लागला। यात वडूज जिल्हा न्यायाधीश SN कोले यांनी संबंधित आरोपीला दिली जन्मठेप व 5,000 रुपये दंडाची शिक्षा। दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे। आरोपी नटराज पांडुरंग सस्ते यांनी स्वतःचे वडील मटण खायला देत नाहीत म्हणून मयत पांडुरंग बाबूराव सस्ते वय वर्ष 70 यांच्या अंगावर धावून गेला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी शिवारात पळत गेले। त्यांच्या पाठोपाठ आरोपी नटराज पांडुरंग सस्ते हा घरातून हातामध्ये कुऱ्हाड घेऊन गेला आणि हातातील कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यात मानेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर दुखापत करत त्याची हत्या केली। याबाबतची तक्रार आरोपीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात श्री D.D. तुपे पोलीस उपनिरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केलं। वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिलं। यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 12 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदारांचे जाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री NS कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून 16 डिसेंबर 2024 रोजी आरोपी नटराज पांडुरंग सस्ते वय वर्ष 29 यास जन्मठेप व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली। सदर खटल्या कामी सरकारी वकील उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केलं। तसेच प्रोसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, महिला कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दया खाडे यांनी सहकार्य केले।